नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तोंडल्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही 7 ते 8 तोंडली घेतलेली आहेत। एक कांदा घेतलेला आहे बघा, पातीचा कांदा घेतलेला आहे आणि थोडीशी पात घेतलेली। ही कांद्यासकट आपल्याला जी पात आहे ना ही अशीच पाहिजे आपल्याला। थोडीशी मुठभर कोथिंबीर घेतलेली, ती पण अशी देठासकट घेतलेली आहे। मुठभर आपल्याला ह्याला पुदिना घेतलेला आहे, तो पण मी देठासकट घेतलेला आहे। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं, छोटा 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, अर्धा लिंबू घेतलेलं आहे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या। आता तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, ह्या मिरच्या तिखटवाल्या आहेत। ही अशा जी चटणी असतात ना थोड्याशा तिखट असाव्यात, तेव्हा खायला चांगले लागतात। आणि तोंडल्याची चटणी आहे ना, तोंडली खाल्लेली खरंच चांगली असते, ती तर तुम्ही हमेशा करून खात जा जेव्हा तुम्हाला भेटतील तेव्हा। तर काय करायचं माहिती आहे काय, तोंडल्याचं काय स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी सगळं। हे असं काढून घ्यायचं आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीमध्ये, कारण की मिक्सरला आपल्याला बारीक झालं पाहिजे। आणि कांदा मी कापून घेणार आहे आणि हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर तुम्हाला सांगते, जर तुम्ही लिंबू जर नसेल टाकायचं ना तर 1 चमचा तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता ना, तर लिंबाच्या आकाराची चिंच पण टाकू शकता। आता हे मी बारीक करून घेते, मग मी तुम्हाला दाखवते। ह्याच्यात का नाही 5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत, कारण की हे मी एका वाटी ठेवलेली विसरली होती। तर आता हे ह्याच्याबरोबर आपण बारीक करून घेऊया। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, पाण्याचा वापर मी थोडासुद्धा केलेला नाही आहे। आणि जेवढं पण आपण साहित्य होतं ना कट करायचं तेवढं कट करून टाकलं होतं ह्याच्यामध्ये। तुम्हाला तर अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये सांगते, ह्याच्यामध्ये ना ह्या जो चमचा मी धरलेला आहे ना, ह्याचा अर्धा चमचाला पण थोडीशी कमी अशी साखर टाका। आणि जर तुम्हाला साखर नको असेल ना तर गूळ टाका, पण साखर टाका जरूर, मस्त लागते चटणी। आता तुम्हाला मी काढून दाखवते। वाटी घेतलेली आहे आणि एकदम दरदरी करायची बरं का, एकदम बारीक अशी पेस्ट अशी करायची नाही। अशा जी चटणी असतात का नाही ह्यांची पेस्ट करायची नाही, दरदरी करायची, मग तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता। शक्यतो ना भाकरीवर चपातीवर, हे आता कसं होतं माहिती आहे का, गरमीच्या दिवसात जेवण जात नाही। आणि हे जे तोंडली जी असतात ना ही खाल्लेली खरंच चांगली असतात, तुम्ही करून बघा, एकदम मस्त लागेल। झटपट रेसिपी आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।